कासा येथे तरुणीशी गैरवर्तनाचा प्रयत्न, आरोपी पोलिसांच्या ताब्यात, कठोर कारवाईची मागणी. कासा गावात मध्यरात्री एका तरुणीच्या घरात घुसून तिच्याशी जबरदस्तीने संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. आणि या प्रकरणी तरुणाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती मिळते आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुणाने घरात घुसून तरुणीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने धाडस दाखवत आरडाओरडा केल्याने परिसरातील महिला तात्काळ घटनास्थळी धावून आल्या. संतप्त महिलांनी आरोपीला पकडून चोप दिला आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वीही संबंधित तरुणाविरोधात अशा प्रकारच्या तक्रारी झाल्याची चर्चा आहे. दरम्यान आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी याबाबत शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी आरोपीवर कठोर कायदेशीर करून पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी केलेली आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत संबंधित अशा घटनांबाबत प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता कठोर पावले उचलावीत असंही त्यांनी म्हटलं आहे. आणि या प्रकरणाचा पुढील तपास कासा पोलीस करत आहेत. आज काशामध्ये जी काही घटना घडली ही इथल्या लोकांसमोर आहे आणि खरोखर अतिशय निंदनीय प्रकार करण्याचा प्रयत्न कोणी खाटीक नावाच्या एखाद्या खाटुकाने केलाय. परंतु आता आम्ही पोलीस प्रशासनाला स्पष्ट सांगितलंय की त्या खाटिकाला रस्त्यावर आणून त्याची खाट पाडा आणि एक स्ट्रॉंग मेसेज या काशातल्या जनतेसमोर गेला पाहिजे की जर आपल्या मुलीवर किंवा आपल्या आया बहिणीवर कोणी चुकीची नजर टाकण्याचा प्रयत्न करेल त्याला शासन कायद्याच्या भाषेत होईलच, पण त्यासोबत रस्त्याच्या भाषेत झालं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण एक वेगळी उदाहरणं घेतो आणि एक दबंग पोलीस अधिकारी कायद्याचा बडगा असा उगारतो की भविष्यामध्ये कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे आणि आपल्या चाहणाऱ्या एखाद्या भगिनीकडे नजर दाखवताना नजर झुकवून चाललं पाहिजे. ही आग धाक पोलीस प्रशासन राहण्याकरता आम्ही अधिकाऱ्यांना विनंती केली की ताबडतोब त्याला रस्त्यावर फिरवा, त्याला उघडा नागडा करा आणि त्याला असं एक शासन घडवा की आयुष्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये कासा परिसरामध्ये प्रत्येक भगिनीकडे बघताना आपला त्याची मदत करण्याची हिंमत झाली पाहिजे ना, की त्याच्या बाबतीमध्ये विकृती निर्माण झाली पाहिजे. आणि घडल्या घटनेबाबत शिवसेना किंवा आम्ही सर्वच घटक पक्ष सर्व आम्ही लोक आहोत ह्याच्यामध्ये अतिशय गंभीर आहोत. या प्रकरणाची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेतली आहे. पण तरीही मी या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि स्वतः ते गृहमंत्री आहेत की पालघर जिल्ह्यामध्ये हे जे वारंवार प्रकार घडले नाही पाहिजे त्याकरता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. आणि आग्रही मागणी आम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि पर्यायाने गृहमंत्र्यांकडे करतोय की अशा प्रकारे कोणी खाडी, कोणी एजाज, कोणी अजून कोणी असे लोक असतील हे आपल्या आया बहिणीवर चुकीची नजर ठेवून असतील त्यांचे डोळे ठेचण्याचं काम या पोलीस प्रशासनाने केलं पाहिजे आणि तो धाक हा रस्त्यावर दिसला पाहिजे ही मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आहे.